आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ऐतवडे बुद्रुक मरळनाथपूर मार्गावरील पुरातन ज्योतिबा पावतका मंदिराची गुप्तधनाच्या आमिषाने मोडतोड। एकीकडे विज्ञानाच्या युगात आपण प्रगती करत असताना दुसरीकडे गुप्तधनाच्या हव्यासापोटी श्रद्धेच्या ठिकाणांची विटंबना करण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। ऐतवडे बुद्रुक ते मरळनाथपूर रस्त्यावरील धगेवाडी वन विभागाच्या हद्दीत असलेल्या ऐतिहासिक ज्योतिबा पावतका मंदिराची अज्ञातांनी मोडतोड केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। ऐतवडे बुद्रुक ते मरळनाथपूर या मार्गावर डाव्या बाजूला अनेक वर्षांपासून ज्योतिबा देवाचे हे पावतका मंदिर आहे। या मंदिराच्या खाली सोन्या नाण्यासारखे घबाड किंवा गुप्तधन गाडलेले असावे या अंधश्रद्धेतून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या चौथऱ्याचे दगड उचकटून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली। निर्जन ठिकाणी असलेल्या या मंदिराचा फायदा घेत चोरट्यांनी हे कृत्य केले आहेत। हे पावतका मंदिर परिसरातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या डोंगरावरून येणारी क्रमांक 1 ची मानाची सासनकाठी या ठिकाणी काही काळ विश्रांतीसाठी थांबते। अशा पवित्र स्थानाची केवळ पैशाच्या लोभापायी विटंबना केल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच ढगेवाडी ग्रामस्थांनी तातडीने कुरळ पोलीस ठाणे आणि वन विभागाला याची कल्पना दिली। प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर मंदिराची दुरवस्था पाहून ग्रामस्थांनी संयम राखत स्वतः पुढाकार घेतला। घटनेच्या 4 दिवसानंतर आज ग्रामस्थांनी एकवटून या पावतका मंदिराची डागडुजी करून पुन्हा त्याचे पावित्र्य जपले आहे। श्रद्धा तिथेच असते जिथे पावित्र्य जपले जाते। मात्र गुप्तधनाच्या हव्यासापोटी देवस्थानची नासधूस करणे हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे। अशा समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांमधून बोलले जात आहे। या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात यावी आणि अशा पुरातन श्रद्धास्थानांचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग व पोलिसांनी ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरत आहे। मी ढगेवाडी गावचा पोलीस पाटील विजय बाबासाहेब खोत आणि आज आमच्या गावच्या वन हद्दीमध्ये ढगेवाडी गावच्या वन हद्दीमध्ये ज्योतिबाचे पाऊल म्हणजे पावतका हे पुरातन काळापासून म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून ज्योतिबाचे आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्योतिबा ह्याच्यापासून म्हणजे केदारनाथापासून जो चालत आले त्यांचं हे एक पाऊल इथे काय पाठीमाग आहे, पुढे करंजवडे हद्दीत आहे आणि ज्योतिबा कोडोलीची तिथे आणि परत पायापाशी आहे। तर आज आम्ही म्हणजे पाठीमाग 1-2 ते 3 दिवसापूर्वी आम्हाला समजलं की आपल्या हद्दीत असलेल्या ज्योतिबाच्या पावतक्याचे कोणीतरी अज्ञाताने त्यात काहीतरी सापडेल म्हणजे जुने काहीतरी पुरातन आहे म्हटल्यावर त्यात काहीतरी सोने नाणे वगैरे काहीतरी सापडेल ह्या उद्देशाने त्याचं नासधूस केली होती व त्याचे जे पुरातन अवशेष होते ते आपल्याला जतन करायचे होते। मग आम्ही आज इथे येऊन आमचे गावकरी माजी सरपंच असतील, माजी फौजी आहेत, आपले ट्रॅक्टरचे मालक नागनाथ खोत आहेत, वन विभागाचे जुने कर्मचारी आहेत, आपले महाडिक आणि आपले ST महामंडळात माजी कंडक्टर आपले खोत साहेब आहेत। हे सर्वांनी आणि हे 2 मुले सुद्धा आहेत लहान, कारण ह्यांची सुद्धा मोलाची साथ आता लाभली आणि आपल्या सक्टे पप्पू सक्टे म्हणून हे आहेत। या सर्वांच्या ह्याने सहकार्याने आज आम्ही पुरातन विभाग आणि आपले पुरातन आपला जो ठेवा आहे हा जतन करण्याच्या उद्देशाने व आमच्या गावचे मूळ कुळस्वामी हा ज्योतिबा देव असल्यामुळे सर्वांनी येऊन इथं परत ज्या स्थितीत होतं त्या स्थितीत ते केलेलं आहे। आणि वन विभागाला आपण त्याची कल्पना दिली होती, आपल्या पोलीस स्टेशनलाही कल्पना दिली होती आणि सदर त्यांनी आम्हाला सांगितलं की फक्त जैसे ते आहे त्या फक्त स्थितीत ते करा, याच्यात नवीन काय बदल करता येणार नाही। मग आम्ही जे पहिलं होतं त्या पद्धतीनेच ते तयार केलेलं आहे। पण अज्ञाताने ज्याने नुकसान केलं त्याला खरोखरच हे वाटायला पाहिजे होतं की देवाची हे एवढं मोठं श्रद्धेचं स्थान असताना आज ज्योतिबा देवाची मानाची पालखी मनपाडळी गावची 1 नंबर जो आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला ज्योतिबाची मोठी यात्रा भरते त्यावेळेला ती पालखी येथून आल्यानंतर आमच्या इथं पावतक्याजवळ एक थोडा वेळ विश्रांती असते। इथं त्यांना आपले थोडंसं आमच्या गावामार्फत त्यांना अल्पोपहार वगैरे असं देतो आम्ही दरवर्षी आणि त्या अनुषंगाने इथं त्यांच्याकडून आरती होऊन पालखीची इथे भेट घडवली जाते आणि त्यानंतर ती मार्गस्थ पुढच्या दिशेने होते। एवढा आस्थेचा विषय असताना सुद्धा अज्ञाताकडून नुकसान झाले खरोखरच निषेध करणारी गोष्ट आहे। कृपया प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन आता आम्ही ते दुरुस्त केलेलं आहे, पण भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये याची खबरदारी वन विभाग असेल किंवा पोलिसांचा आपला प्रशासन विभाग असेल यांनी घेणे गरजेचं आहे। आज आता आम्ही पण आमच्या गावामार्फत पण आता याच्यावर लक्ष ठेवणार आहे, कारण आमच्या गावापासून हे जरा अंतर जास्त पडते
कारण लांबून दूर फिरून यायला लागत असल्यामुळे जरा जास्त येण्याचे रहदारीचे प्रमाण कमी आहे. पण हे पर्यटनाचं असं विषय असा आहे की याच्या बाजूलाच आपल्याला दिसलं तर कोडी जे जुनी काळापासून चालत आलेले, म्हणजे आम्हाला पण कळत नाही, म्हणजे बऱ्याच हजारो वर्षापासून असणारी ह्या बाजूला एक कोडा आहे, परत ह्या पूर्वेला पण एक कोडा आहे. म्हणजे याचा जर पर्यटनाला विकास जर केला आपण तर खरोखरच एक चांगली आमच्या गावाला सुद्धा याचा उत्पन्न स्रोत होतील. त्यामुळे वन विभागाकडून आम्ही तशी रितसर परवानगी घेऊन पर्यटनाचा वाव जर मिळाला तर खरोखरच काहीतरी चांगलं करता येईल असा आमचा एक उद्देश आहे.